कमी पैशात जास्तीत जास्त सुख कसे मिळवायचे? समजा तुमच्याकडे ₹100 आहेत. तुम्हाला भूकही लागली आणि तहानही लागलेली आहे. 2 वस्तू आहे. एक वडापाव आणि चहा. तर तुम्ही कशाप्रकारे खर्च कराल, की तुम्हाला जास्तीत जास्त आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मिळेल? इथेच लागू होतो समसीमांत उपयोगितेचा नियम. हा नियम सांगतो, की आपल्याकडील पैसे किंवा उत्पन्न अशा प्रकारे वाटा, की प्रत्येक वस्तूवर खर्च केलेल्या शेवटच्या रुपयापासून मिळणारे समाधान सारखे असेल. इथे आपल्याकडे 2 वस्तू आहेत, वडापाव आणि चहा. तुम्ही पूर्ण पैसे वडापाववर खर्च केले ₹100 तर तुम्हाला 10 येतील सॅटिस्फॅक्शन मिळते आणि पूर्ण पैसे चहावर खर्च केले तर 8 येतील एवढं सॅटिस्फॅक्शन मिळते. पण तुम्ही बघा, की कोणत्याही उपभोग घेत असताना जर एकाच वस्तूचा उपभोग चालू ठेवला, तर त्याच्यापासून मिळणारं समाधान काय घटत जातं. तर मग एक चांगला उपभोक्ता किंवा चांगला कन्झ्युमर काय करतो, की आपलं उत्पन्न अशा प्रकारे डिव्हाईड करतो. समजा तो ₹50 का 50 किंवा ₹60 काय करेल चहावर खर्च करेल आणि उरलेले ₹40 तो वडापाववर खर्च करेल. म्हणजेच त्याला दोन्ही वस्तूपासून मिळणारं सॅटिस्फॅक्शन जास्त असेल. जर त्याने एकाच वस्तूवर जर तो पूर्ण पैसे खर्च केले, त्याच्यापेक्षा जर त्याने ते दोन्ही वस्तूवर खर्च केले, त्याच्यापासून मिळणारं सॅटिस्फॅक्शन काय असेल? जास्तच असेल. थोडक्यात काय? तर एकाच वस्तूसाठी उधळपट्टी केल्यापेक्षा जर तुम्ही 2 वस्तूचे नग निवडले, तर तुम्हाला मोअर सॅटिस्फॅक्शन मिळते. यालाच कन्झ्युमर इक्विलिब्रियम आपण म्हणू शकतो. याला समसीमांत उपयोगितेचा नियम असे म्हणतात. अर्थशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. अशाच शॉर्ट व्हिडिओसाठी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.